पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी दलित माणसाच्या तळहातावर आहे, हे असं आपल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी म्हणलेलं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का अण्णाभाऊ साठे यांचं नाव एवढं का गाजलं जातं? तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्या सांगली जिल्ह्यात झालेला. जातीभेदीमुळे त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊ शकले, पण त्यांच्या जिद्दीने त्यांनी ज्ञानाचा असा सागर निर्माण केला ज्याने प्रत्येक वंचित घरात ज्ञानाचा दिवा पोहोचवला. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी 35 कादंबऱ्या, 8 पथकथा, 15 कथा संग्रह, 1 प्रवास वर्णन, 3 नाटक, 12 उपहासात्मक लेख, 14 लोकनाट्य आणि 10 पोवाडे यासारखं साहित्याचा अनमोल ठेवा केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगासमोर अर्पण केलं. त्यांनी तमाशा आणि लोकनाट्याला सामान्य कष्टकऱ्यांच्या आवाजाचा माध्यम बनवलं. असे पोवाडे रचले जे थेट कामगारांच्या सुखदुःखाची भाषा बोलायचे. त्यांचा साहित्याचा रशियन भाषेत अनुवाद झाला आणि मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे ते पहिले लेखक ठरले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामुळे दलित समाजातील प्रत्येक मुलगा अभिमानाने जगतो. मी एक साधा चहावाला आहे. मी रोज चहा बनवतो आणि चहा विकतो आणि हा माझा व्हिडिओ मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.